उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. विषय भाषा मराठी. विषय शिक्षक सुनील सोनवळकर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी यामध्ये भाषा विषय मराठी या विषयामध्ये आपण पहिल्या 2 शैक्षणिक व्हिडिओमध्ये पहिला घटक जो आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे याच घटकाचा तिसरा भाग आज आपल्याला पाहायचा आहे. उपघटक कविता व कवितेवर आधारित प्रश्न हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये कोणतीही एक कविता 8 ओळीची 10 ओळीची कविता येणार आणि त्या कवितेवर आधारित 3 प्रश्न विचारले जातील. असं नाही की तुमच्या शिष्यवृत्तीच्या पाठ्यपुस्तकातील कविता येईल असं नाही, किंवा इयत्ता 5वीच्याच पाठ्यपुस्तकातील कविता परीक्षेला येईल असंही नाही. कोणतीही एक कविता 8-10 ओळीची परीक्षेला येईल आणि त्या कवितेवर आधारित 3 प्रश्न असतील. त्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. 3 प्रश्नांचे एकूण 6 गुण तुम्हाला प्राप्त करायचे मिळवायचे. आणि ते कसे मिळवणार आहात, कवितेचा प्रश्न नेमका कसा सोडवायचा हे आज आपण जाणून घेऊ, समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, कवितेवर आधारित प्रश्न सोडवत असताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे कविता लक्षपूर्वक वाचन करा. कविता मनातल्या मनात लक्षपूर्वक वाचायची. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कवितेचा आशय समजून अर्थ जाणून घ्या. कवितेचा भावार्थ आपल्याला कळला पाहिजे. प्रत्येक ओळीचा अर्थ जर कळाला तर कवितेचा आशय आपल्याला लगेच लक्षात येईल. तिसरा मुद्दा आहे कवितेवर आधारित प्रश्न जे दिलेले आहेत ते प्रश्न काळजीपूर्वक व्यवस्थित वाचा. आणि चौथा मुद्दा आहे प्रत्येक प्रश्नाला जे 4 पर्याय दिलेले आहेत ते 4ही पर्याय तपासून पहा. एकच पर्याय वाचायचा आणि तेच उत्तर मनाशी ठरवायचं आणि उत्तर लिहायचं असं नाही. 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. त्या 4 पर्यायामधील उत्तराचा पर्याय अगदी बरोबर कोणता आहे ते तपासून पाहायचं. पुढचा 5वा मुद्दा आहे योग्य उत्तराचा पर्याय शोधताना 4ही पर्याय बारकाईने वाचा. आणि ते शेवटचा मुद्दा आहे पहिला पर्याय वाचून घाईने उत्तर नोंदवू नका. हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. तर आपण प्रत्यक्ष काही नमुना कविता पाहू. त्यानंतर तुमच्या 5वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता आपण पाहू. म्हणजे तुम्हाला कविता हा प्रश्न प्रकार नेमका कसा सोडवायचा हे निश्चित लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, एक नमुना कविता तुमच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकातील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल, मार्गदर्शिका पेपर 1 विषय मराठी व गणित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 हे पुस्तक आहे. शासनाने जे प्रकाशित केलेले पुस्तक आहे. कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक मिळतं. याच पुस्तकाचा वापर तुम्ही अभ्यास करण्यासाठी करायचा आहे, लक्षात घ्या. नंतर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्ही विविध प्रकाशनाची पुस्तकं वापरू शकता. पहिली नमुना कविता आपण पाहू. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. पहिली कविता आहे निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवतो त्याचे लावून या नाव. पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा. थोड्या पाय वाटा हिंडा लांब तांबड्या वाकड्या, होड्या उपड्या झालेल्या
तशा पहाल टेकड्या. अशा प्रकारची नमुना कविता तुमच्या या शिष्यवृत्तीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याचे उत्तरही त्या ठिकाणी दिले आहेत. नमुना कविता आपण पाहत आहोत. नंतर आपण प्रत्यक्ष 2 कविता शिकणार आहोत. पहा, या कवितेवर आधारित पहिला प्रश्न आहे, कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. म्हणजे करेक्ट असलेल्या, बरोबर असलेल्या 3 जोड्या असतील आणि एक चुकीची जोडी असेल, ती आपल्याला ओळखायची. आता त्यातला पहिला पर्याय आहे सरळ रस्ता. दुसरा पर्याय आहे निळी खाडी. विशेषण आणि नाम वाकड्या पायवाटा, हिरवा गाव. तर याच्यामध्ये निळी खाडी, वाकड्या पायवाटा आणि हिरवा गाव, इथं नाम कोणतं आहे? खाडी, पायवाटा आणि गाव हे नाम आहेत आणि निळी, वाकड्या आणि हिरवा हे विशेषण आहे. नामाविषयी विशेष माहिती, जास्तीची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, हे आपण व्याकरणामध्ये शिकलो. मग खाडी ह्या विशेष नामासाठी निळी हे विशेषण आलेले. खाडी कशी आहे? निळी, निळ्या रंगाची. पायवाटा या विशेष नामासाठी वाकड्या हे विशेषण आलेले. पायवाटा कशा आहेत? ते वाकड्या आहेत. आणि गाव या सामान्य नामाविषयी हिरवा हे विशेषण आलेले. लक्षात आलं? आता तुम्ही पहिला पर्याय जो आहे सरळ रस्ता, रस्ता या नामासाठी कवितेमध्ये तांबडा आणि वाकडा हे 2च विशेषण आले. सरळ हे विशेषण कवितेत आलं नाही आणि त्यामुळं प्रश्न काय होता? कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. आता तुम्ही म्हणाल सरळ हे तर विशेषण आहे, पण कवितेत आलं नाही ना. स्पष्टीकरण त्याचं असं आहे की रस्ता या नामासाठी कवितेमध्ये तांबडा आणि वाकडा हे 2च विशेषणे आलेत, म्हणून पहिला जो पर्याय आहे सरळ रस्ता ही विशेषण आणि नाम यांची कवितेत आलेली जोडी नाहीये, म्हणून पर्याय 1 हे उत्तर आहे. त्याच कवितेवर आधारित दुसरा प्रश्न, कवीच्या गावातील माती कोणत्या रंगाची आहे? पर्याय 1 तांबड्या, पर्याय 2 हिरव्या, पर्याय 3 निळ्या, पर्याय 4 पिवळ्या. अगदी सोपं आहे. तांबड्या रंगाची माती आहे, इथं आलेले. थोड्या पायवाटा हिंडा, लांब तांबड्या वाकड्या, आहे की नाही? पुढे ओलांडितो पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा. रस्ता सुद्धा तांबडा आहे, म्हणजे मातीच तांबडी कवीच्या गावची. म्हणून हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या ही चुकीची उत्तर आहे. तांबड्या रंगाची माती आहे, रस्ता तांबडा आहे, पायवाटा तांबडा आहे, त्यावरून माती तांबडी आहे हे लक्षात येतं, समजतं. पर्याय 3 याच कवितेवर आधारित प्रश्न तिसरा. पर्याय उत्तर त्याचं 1 होतं तांबड्या रंगाचं. आता पर्याय 3 नाही, प्रश्न 3, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आलेला नाही? बघा, प्रश्न असे दिलेले असतात. आपल्याला प्रश्न नीट नाही समजला तर उत्तर लिहिता येत नाही. प्रश्न काय आलाय? खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थात, कोणत्या शब्दाच्या समान अर्थाचा शब्द कवितेत आलेला नाही? न आलेला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय 1 तीर, पर्याय 2 खेडे. म्हणजे कोणत्या शब्दाचा समानार्थ शब्द कवितेत आला नाही? तीर, खेडे, नाव आणि सागर. तीर साठी कवितेमध्ये आलेले. तीरचा समानार्थी शब्द बघा, तुम्हाला तीर या शब्दासाठी काठ हा शब्द आलाय. निळ्या काठीच्या खाडीच्या काठाला तीर या शब्दाचे अर्थ 2 होतात. तीर म्हणजे बाणही होतो, परंतु कवितेत लागू होणारा अर्थ कोणता अभिप्रेत आहे हे जाणून घ्यायचं असतं. तीर म्हणजे काठ. खेडे, खेड्यासाठी गाव हा शब्द या कवितेमध्ये आलेला आहे. त्याचप्रमाणे नाव, नावसाठी या कवितेमध्ये आलेला शब्द होड्या. होडी म्हणजे नाव, आहे की नाही? आणि सागर म्हणजे समुद्र. तर समुद्र हा शब्द, सागरचा समानार्थी शब्द कवितेत आलेलाच नाही, म्हणून पर्यायी उत्तर 4 हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नमुना कविता आपण पाहिली. त्याचप्रमाणे आता सराव प्रश्न संच 1.3 हे पाहू आपण. सराव प्रश्न संच
1.3 त्याच्यामध्ये कविता आपण पाहू. एक कविता, आता बाकीच्या कविता तुम्हाला सोडवायच्या आहेत. पहिली कविता आपण पाहू, त्यानंतर मी तुमच्या इयत्ता 5वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता तुम्हाला समजून देणार आहे. आता पहा, प्रश्न आहे, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आता कविता पहा. सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. उष्ण सोनेरी पोशाख ह्या सूर्याच्या अंगात, उगवतो मावळतो लाल केशरी रंगात. बहुरंगांच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. आता दुसरं कडवं पहा. सूर्यफुलांच्या पिकाला रंग देतोस पिवळा, काळ्या शिवारी फुलवी शुभ्र कपाशीचा मळा. पिकांवर शिंपतो तू रंग हिरवा पोपटी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. आणि शेवटचं तिसरं कडवं आपण आता पाहू. मोठ्या रंगीत खडूने रंगवितो आभाळाला, रात्रीसाठी काळा रंग सांग किती तू आणला. सप्तरंग हे तूच दिले इंद्रधनुष्यासाठी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी, निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी. अशा प्रकारची कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, सुंदर अशी कविता आहे. आणि या कवितेवर आधारित प्रश्न दिलेले आहेत, ते सगळे प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आपण पाहू. निसर्गात रंगीबेरंगी अनेक गोष्टी आढळतात असं कवितेत उल्लेख आलेला आहे. हे कवितेतील कोणत्या ओळीवरून आपल्याला समजतं? निसर्गात रंगीबेरंगी अनेक गोष्टी आढळतात हे आपल्याला कवितेतल्या कोणत्या ओळीवरून लक्षात येतं, समजतं? पर्याय 1, उष्ण सोनेरी पोशाख ह्या सूर्याच्या अंगात. पर्याय 2, बहुरंगांच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटी. पर्याय 3, सप्तरंग हे तूच दिले इंद्रधनुष्यासाठी. आणि पर्याय 4, सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी. प्रश्न काय? निसर्गात रंगीबेरंगी अनेक गोष्टी आढळतात हे कवितेतील कोणत्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं? तर पर्याय आहे उत्तर 2, बहुरंगांच्या चित्रांची तुझ्या वहीवर दाटी. आलं लक्षात? हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेवर आधारित प्रश्न सोडवत असताना कविता काळजीपूर्वक वाचणं आणि काळजीपूर्वक वाचून मग उत्तरं सोडवणं हे फार महत्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण दुसरा प्रश्न सोडवू याच कवितेवर आधारित. प्रश्न आहे दुसरा. कवितेमध्ये किती रंगांचा उल्लेख आला आहे? पर्याय 1 7, पर्याय 2 9, पर्याय 3 8 आणि पर्याय 4 6. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये अनेक विद्यार्थ्यांची फसगत होण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं, कारण कवितेत आलेले सप्तरंग हे तूच दिले इंद्रधनुष्यासाठी, आणि इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात हे तुम्हाला माहित आहे. पण मी काय सांगतोय बघा, इंद्रधनुष्यामध्ये सप्तरंग असतात. ते कोणते सप्तरंग आहेत? ता ना पी, ही नी पा जा. आता या रंगांचे नाव समजून घेऊ आपण. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, आणि पा म्हणजे पारवा, आणि जा म्हणजे जांभळा. आता हे झाले 7च रंग, पण कवितेमध्ये आणखी एका रंगाचा उल्लेख आलेला आहे. कविता नीट काळजीपूर्वक पहा तुम्ही.
काळ्या शिवारी फुलवी शुभ्र कपाशीचा मळा असं आलेलं आहे. शुभ्र रंग पांढरा म्हणजे पांढऱ्या रंगाचा सुद्धा उल्लेख आलाय. म्हणून पर्यायी उत्तर 3 याचं उत्तर आहे. पर्याय 1 7, पर्याय 2 9, पर्याय 3 8 आणि पर्याय 4 6. तर 8 रंगांचा उल्लेख कवितेत आलाय. मुद्दाम या प्रश्नामध्ये फसगत होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच शिष्यवृत्ती परीक्षा इतर परीक्षांपेक्षा थोडी वेगळी असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 3. कवितेमध्ये उल्लेख असलेल्या विशेषण आणि नाम यांच्या जोड्यात खालीलपैकी चुकीची जोडी असलेला पर्याय निवडा. बघा, विशेषण आणि नाम यांच्या जोड्यांची चुकीची जोडी. पर्याय 1 रंगीत पाटी, पर्याय 2 शुभ्र कपाशी, पर्याय 3 काळ्या शिवारी, पर्याय 4 सोनेरी पोशाख. विशेषण हे नामाविषयी जास्तीची विशेष माहिती सांगत असतो. म्हणून कपाशी कशी शुभ्र आहे म्हणजे पांढरी आहे, शिवार कसं आहे म्हणजे काळ्या रंगाचं आहे, शेत कसं आहे काळं आहे, आणि पोशाख कसा आहे सोनेरी. तर सोनेरी, काळ्या आणि शुभ्र हे सगळे विशेषण आहेत. आणि कपाशी, शिवार आणि पोशाख हे नाम आहेत. म्हणजे कपाशी या नामाबद्दल, कपाशी हे विशेष नाम आहे का एका पदार्थाचं, एका वस्तूचं नाव आहे. आणि ते कसं आहे शुभ्र आहे, पांढऱ्या रंगाचं आहे, म्हणजे ते विशेषण आहे. म्हणजे विशेषण आणि नामाची जोडी आली. पर्याय 3 मध्ये सुद्धा काळ्या शिवारी, शिवार म्हणजे शेत, शेत कसं आहे काळ्या रंगाचे, शिवार हे नाम आहे, काळा हे रंग विशेषण आहे. पर्याय 4 पोशाख आहे हे नाम आहे, आणि पोशाख कसा आहे सोनेरी, सोनेरी हे काय विशेषण आहे. म्हणजे 2 3 4 हे पर्याय उत्तर नाही आहेत बरोबर. त्याचं कारण ते नाम आणि विशेषणच्या अगदी करेक्ट बरोबर जोड्या आलेल्या आहेत. आपल्याला चुकीची जोडी पाहिजे. रंगीत पाटी हे कवितेत उल्लेख आलेल्या विशेषण आणि नाम यांची जोडी नाहीये, कवितेत ते आलेलं नाही. रंगीत पाटी आलं का लक्षात. कोरी पाटी आलंय, रंगीत पाटी आलेलं नाही. म्हणून रंगीत पाटी हा पर्याय चुकीच्या जोडीचा आहे, म्हणून ते उत्तर आहे. म्हणून पर्याय 1. अशा रीतीने कविता हा प्रश्न प्रकार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इयत्ता 5वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता मी तुम्हाला समजावून देतोय आणि त्याच्यावर मनानेच मी तुम्हाला प्रश्न देतोय. ते प्रश्न कसे सोडवायचे ऐका. कविता क्रमांक 10 तुमच्या पाठ्यपुस्तकातली, रंग जादूचे पेटी मधले. ऐका. रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होते. आकाशाला रंग निळा द्या, छटा रुपेरी वरती असू द्या, निळ्या आभाळी हिरवे रागू किती पाखरे उडती. पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. अवती भवती काळा डोंगर, त्यावर तांबूस रंग काळसर, डोंगरातून खळखळ खळखळ निर्जर स्वच्छ वाहती. पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. दुसरं कडवं पहा. 4 नेमक्या काढा रेषा, विटा विटांच्या भिंती सरशा, लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती. पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. आता तिसरं कडवं. लाल लाल कौलारू छप्पर, अलगत ठेवावरती नंतर, गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं कडवं समजून घ्या. सजले आता तुमचे घरकुल, पुढती त्याच्या पसरा हिरवळ, पावल वाटेवरून तांबड्या सखे सोबती येती. पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती, आनंदाशी जुळून देतील सदैव तुमची नाती. आनंदाशी जुळून देतील सदैव तुमची नाती. आता या कवितेवर आधारित 3 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. प्रश्न पहिला. इंद्रधनुष्यामध्ये एकूण किती रंग असतात? पर्याय 1 3, पर्याय 2 4, पर्याय 3 5 आणि पर्याय 4 7. तर इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7 रंग असतात, सप्तरंग असतात. तानापी हिनी पाजा हे 7 रंग तुम्हाला मी या पूर्वीच्या कवितेच्या वेळी सांगितले होते.
म्हणून ते तुम्ही लक्षात ठेवायचे. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा, जा म्हणजे जांभळा, ताना पी ही निपाजा, असं लक्षात ठेवायचं. पर्याय उत्तर 4. प्रश्न दुसरा. डोंगरातून खळखळ खळखळ काय वाहत आहे? पर्याय 1 नदी, पर्याय 2 पाखरे, पर्याय 3 निर्झर आणि पर्याय 4 यापैकी नाही. आता कवितेत ओळ आली, डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती. पर्याय क्रमांक 3 निर्झर हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा. कौलारू छप्पर कोणत्या रंगाचे आहे? पर्याय 1 निळे, पर्याय 2 पिवळे, पर्याय 4 लाल आणि पर्याय 3 लाल आणि पर्याय 4 पांढरे. पर्याय पुन्हा आहे का? पर्याय 1 निळे, पर्याय 2 पिवळे, पर्याय 3 लाल आणि पर्याय 4 पांढरे. तर छप्पर कौलारू कसं आहे? लाल रंगाचं आहे. लाल लाल कौलारू छप्पर अशी ओळ कवितेत आली, म्हणून छप्पर लाल रंगाचं आहे, म्हणून लालचा पर्याय 3 आहे, म्हणून पर्याय उत्तर 3. अशा प्रकारे कविता समजून घेऊन आपण सोडवली पाहिजेत कवितेवरचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं कविता व कवितेवर आधारित प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषय मराठी यातील आता पुढच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.